नमस्कार. मी डॉक्टर केदार मराठे. मी IVF कन्सल्टंट म्हणून गेली 20 वर्ष काम करतो. मी सध्या अंकुरा IVF सेंटर पुणे इथे कार्यरत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, की वयाचा परिणाम IVFच्या यशस्वीततेवरती कसा होतो. आपण 30 मध्ये IVF करणं आणि 40शीत IVF करणं यामध्ये नेमका काय फरक आहे? बरेचदा पेशंट डॉक्टरांकडे येतात आणि त्यांना डॉक्टर काही कारणांमुळे IVFचा सल्ला देतात. पण मुळात IVF ही ट्रीटमेंट खूप जोखमीची आहे किंवा याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, असा थोडासा गैरसमज पेशंट्समध्ये असतो. आणि त्यामुळे बरेचदा IVF ट्रीटमेंट टाळण्याकडे पेशंट्सचा थोडासा इन्क्लिनेशन असतं. यामुळे होतं असं, की IVF ट्रीटमेंट सांगितल्यानंतर बरेचदा IVFला दुसरा काही उपाय आहे का किंवा दुसऱ्या काही मार्गाने प्रेग्नन्सी आपल्याला होऊ शकेल का, याची चाचपणी पेशंट करतात. कधी-कधी पेशंट मानसिकदृष्ट्या IVFसाठी तयार नसतात आणि यासाठी बरेचदा आपण असं म्हणूयात, की अज्ञान कारणीभूत असतं IVF या ट्रीटमेंटबद्दल किंवा त्याच्याबद्दलच्या जोखमीबद्दल किंवा कॉम्प्लिकेशन्सबद्दल. खरं तर IVF ट्रीटमेंट ही अतिशय सोपी, साधी, सरळ प्रक्रिया आहे. याच्यामध्ये काही मोठे कॉम्प्लिकेशन्स, मोठी जोखीम अजिबात अंतर्भूत नाही आणि नसते. पण होतं असं, की बरेचदा पेशंट IVF ट्रीटमेंट टाळण्यासाठी बराच वेळ घालवतात आणि शेवटी बऱ्याच दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर परत IVF ट्रीटमेंटकडेच परत येतात. होतं असं, की या दरम्यानचा मोठा कालावधी गेल्यामुळे पेशंटच्या IVF सक्सेसमध्ये मोठा फरक पडतो. पेशंटचं वय जितकं कमी, आपण इथे जोडप्यांमधल्या दोघांचाही विचार करूया, की या जोडप्यांमधली स्त्री आणि पुरुष या दोघांचंही वय जितकं कमी, तितकी IVFच्या यशस्वी होण्याची शक्यता ही वाढत जाते. आता हे कसं घडतं? तर स्त्रीच्या शरीरामध्ये 2 बीजाशय किंवा ओव्हरीज असतात, ज्यामध्ये एग्स किंवा आपण ज्याला म्हणूयात IVF करताना आपण जी अंडी वापरतो ती असतात. ह्या अंड्यांची संख्या जसं स्त्रीचं वय वाढत जाईल तसं कमी होत जाते आणि या अंड्यांच्या संख्येबरोबर त्यांची क्वालिटी सुद्धा कमी होत जाते. त्यामुळे वयाच्या 30 मध्ये प्रेग्नन्सी राहण्याची या अंड्यांची शक्यता किंवा याची यशस्वीतता ही खूप जास्त असते वयाच्या 40 मध्ये असण्यापेक्षा. त्यामुळे आपण जितक्या कमी वयामध्ये किंवा 30 मध्ये जेव्हा IVFची गरज आहे तेव्हा जर आपण IVF केलं तर आपल्याला जास्त बीज मिळू शकतात, जास्त अंडे मिळू शकतात आणि ती चांगल्या क्वालिटीची मिळू शकतात. ती जर चांगल्या क्वालिटीची असली तर त्यातून तयार होणारे एम्ब्रियो किंवा तयार होणारे गर्भ हे चांगल्या क्वालिटीचे असतात आणि ह्याच्यातून प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढते. तसंच आपण बघूयात पुरुषांमध्ये काय होतं. सध्या धकाधकीचं जीवन, स्ट्रेस, व्यायामाचा अभाव, अनियमित खाणं, बरेचदा धूम्रपान किंवा स्मोकिंग अशा काही सवयींमुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा एक फॅक्टर फार महत्वाचा असतो, ज्यांनी शुक्राणूंची किंवा स्पर्मची संख्या आणि मोटिलिटी ही दोन्ही कमी होते. आपण म्हणूयात की स्पर्म काउंट हा कॉम्प्रोमाइज्ड होतो, त्यांची क्वालिटी कॉम्प्रोमाइज्ड होते आणि जसं वय वाढत जाईल तसं या गोष्टींमध्ये सुधार होणं शक्य नाही, पण उलट या गोष्टींमध्ये बिघाड जास्त होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जसं पुरुषांचं वयही वाढतं आणि त्यांना ऑलरेडी जर काही फॅक्टर्स असतील जे स्पर्म काउंटला किंवा मोटिलिटीला हानिकारक असतील तर त्याचा परिणाम हा दिवसेंदिवस वाढतच जातो. त्यामुळे जर कमी वयामध्ये IVFची गरज असताना आपण IVF केलं तर आपल्याला जास्त चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स मिळू शकतील आणि जास्त चांगल्या मॉर्फॉलॉजीचे स्पर्म मिळू शकतील, जेणेकरून चांगले एम्ब्रियोज तयार होण्याची शक्यता वाढते आणि IVF मध्ये सक्सेस मिळण्याची शक्यता सुद्धा वाढू शकते. त्यामुळे जर आपल्याला IVFचा सल्ला डॉक्टरांनी दिला असेल तर तो लवकरात लवकर अंमलात आपण जर आणला तर आपल्याला IVFची शक्यता ही वाढेल आणि जर आपण वेळ घालवला, आपण त्याच्यामध्ये काही दिवस घालवले, काही महिने, वर्ष घालवली तर IVF मुळे आपल्याला प्रेग्नन्सी होण्याची शक्यता आणि यशस्वीतता कमी होईल. हे आपण सर्वांनी ध्यानात घेणं अतिशय गरजेचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.